नमस्कार. मी तुमचा जिग्नेश पाटील. गेल्या 8 महिन्यापासून जो तुम्ही माझ्यावर आशीर्वाद ठेवलात आणि जे काय मी कामं केली ह्याची स्तुती केली, माझ्यासमोर असेल किंवा माझ्या मागून असेल, ह्याच्याबद्दल धन्यवाद देतो. आज मध्यंतरी एक मेसेज आला होता मला की शिक्षणाचा वय असून किंवा काही पोरं असे असतात जो शिक्षणाचा वय असून पदं घेतात, तालुका अध्यक्षाची, सचिवची, ह्याची त्याची, बरेच काय लिहिलेलं होतं. आणि नंतर म्हणे मोठं होऊन किंवा पुढे एक जेव्हा वय होतंच, जेव्हा लग्नाचं किंवा इतर कुठच्या गोष्टीचं, तेव्हा असं म्हणतात की पोरांना नोकरी नसते किंवा पोरांना नोकरी नाही भेटत आणि असेच फिरत असतात, उन्हाळक्या करत असतात. तर जर मी तुम्हाला असंच उन्हाळक्या करत वाटलं असतं तर आता माझ्याकडे एक जो मी हे बघा, तुम्ही पाहू शकता की जो मी रोजगार मेळावा, तुम्ही नीट एकदा बॅनर पहा. हा बॅनर 6-7 महिन्यापूर्वीचा काही बॅनर आहे असं मला वाटतं. आता इतकं मला तारीख आठवत नाही. तर तो बॅनर जो हा बॅनर आहे ह्याच्याने मी रोजगार मेळावा चुनाभट्टीमध्ये आखला होता. 35% पोरांना मी नोकऱ्या दिल्या होत्या आणि ह्याच्या पुढेही मी नोकऱ्या देईन. आणि जर कोणाला असं वाटत असेल की जिग्नेश दादा पाटील हा एक उन्हाळक्या करतो आहे, काही फालतू नाटकं करतो आहे किंवा इतर काही गोष्टी करतो आहे, हे जे करतो आहे हे त्याचं चुकीचं आहे, तर मला असं त्यावेळी सांगावं समोर येऊन की हे जे करतो आहे हे चुकीचं करतो आहे. आणि माझ्या आईवडिलांनी माझ्या हातात लक्ष्मी दिली आहे, मला एक हॉटेल खोलून दिलेलं आहे. माननीय श्री संतोष तुकाराम पाटील, माझा मामा SEO आहे, तो आज त्यांनी माझ्यासाठी इतकं केलेलं आहे की माझ्या येणारे पोरांचे पोरं म्हणजे माझ्या 3-4 पिढ्या तरी ते बसून खातील आणि दादाही बसून, म्हणजे मीही बसून खाऊ शकतो. हे तुम्ही पाहू शकता की हा जो पेपर आहे, पलक टाइम्स म्हणून जो पेपर आहे, त्याच्यामध्ये देखील माहिती आली होती की जिग्नेश दादा पाटीलनी रोजगार मेळावा आखून 35% चुनाभट्टीच्या पोरांना नोकऱ्या दिल्या